नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र गोरक्षनाथगड येथे आज आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या 63 VDP आणि डोंगरगण फाटा ते गडापर्यंतच्या स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते अक्षय कर्डिले आणि महंत योगी रोहतास नाथजी यांच्या हस्ते गुरु गोरक्षनाथांची महाआरती करून करण्यात आली। यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। 3 दशकांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा गावाच्या हद्दीतील गोरक्षनाथगड हे शतकानुशतके भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या गडावर पूर्वी चांगला रस्ता, वीज किंवा पाण्याची सोय नव्हती, ज्यामुळे भाविकांना अनेक अडचणी येत होत्या। परंतु आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गेल्या 3 दशकांत सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजन करून गडाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे, असे गौरवपर उद्गार युवा नेते अक्षय कर्डिले यांनी काढले। आज विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा करत असताना अतिशय आनंद वाटतोय की आज जर आपण देवस्थानकडे आपलं पाहिलं आणि गेल्या 30 वर्षापूर्वी जर आपण पाठीमागे गेलो तर 30 वर्ष आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या देवस्थानमध्ये जमीन आसमानचा फरक झाला। या देवस्थानमध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे प्रयत्न, सर्व मांजरसुंबा आणि पंचकृषीतील गावकऱ्यांचं सहकार्य, देवस्थानचं नियोजन, या सगळ्या गोष्टीमुळं आज आपण पाहतो की गोरक्षनाथ गड हा फक्त आपल्या जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्राच्या नाकाशापर्यंत पोहोचलेला आहे। आज इथं येणारा भाविक भक्त काय फक्त नगरमधूनच नाही तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आपण पाहतो की श्रावण महिन्यामध्ये तर 100% सगळे येतातच, पण इतर वेळी देखील वर्षभर आपल्या इथे तेवढ्याच प्रमाणात गर्दी चालू असते। त्याच्या पाठीमागे आपल्याला सर्वांनाच माहिती की 30 वर्षापासून संघर्षामध्ये आपण ह्या देवस्थानचं काम इथपर्यंत आणलेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की 30 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर परिस्थिती अत्यंत वेगळी होती, पण त्यानंतर कुठंतरी आपल्याला आपल्या देवस्थानचं वैभव हे खरं म्हणजे आपल्यावरती गुरु गोरक्षनाथ यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आपल्याला या सगळ्या गोष्टीचं कार्य आणि करण्याची ताकद आणि चालना मिळाली। म्हणून 30 वर्षापासून आपण या देवस्थानचं भव्यता कशी वाढेल यासाठी प्रत्येक इथं राहणाऱ्या व्यक्तीचा एक इच्छा आहे, अपेक्षा आहे। म्हणूनच त्याच अनुषंगाने 30 वर्षामध्ये आपण पाहिलं की विविध विकास कामं आणि देवस्थानचं सुशोभीकरण सगळ्यांच्या प्रयत्नातून सुपूर्त झालेलं आहे। म्हणून आज हे आपण देवस्थान जर पाहिलं तर भरपूर सारे कामं आतापर्यंतच्या काळामध्ये हे या ठिकाणी झाले। भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे देवस्थान आपण आता कुठेतरी एवढ्या काळामध्ये ती महाराष्ट्राच्या नकाशापर्यंत पोहोचवले तर निश्चितपणे आपल्या सर्वांवरती गुरु गोरक्षनाथ यांचा आशीर्वाद आहे। आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आपलं देवस्थान भविष्याच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर भारताच्या नकाशापर्यंत आपण पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही। गोरक्षनाथावरती जर माळा टाकायच्या म्हणलं तर लाईट नसायची आणि साहेबांच्या प्रयत्नातून 50 लाख रुपयाचा निधी डोंगरगण फाट्यापासून जे स्ट्रीट लाईट केले तर पूर्ण गोरक्षनाथ गडावरती याला स्ट्रीट लाईट आणि आपल्या समोरच ध्यानगृहाचं काम आपल्याला आता परत कार्यक्रम घ्यायचा आहे। 50 लाखाचं ध्यानगृहाचं काम प्रगतीपथावर आहे आणि कालच आम्ही कर्डिले साहेबांकडे गेल्यानंतर महाराज पण होते, साहेबांनी PWDचे जे आपले सुतार साहेब आहेत त्यांना पण फोन केला आणि खाली जे भक्त निवास चालू आहे त्याचं सुद्धा काम फास्ट करण्याचं साहेबांनी सांगितलंय। गोरक्षनाथ गडावरती लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मागणी केल्यानंतर साहेबांनी या ठिकाणी दिली। म्हणून साहेबांच्या उपस्थितीत मार्गदर्शनामध्ये साहेबांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा कर्डिले साहेब आजारी असल्यापासून मतदारसंघाचं पूर्ण काम दादांना या ठिकाणी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत करावं लागतं। दादांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो। साहेबांच्या ज्यावेळेस काम चालू होतं
पण साहेब नसल्यानंतर पूर्ण धुरा साहेबांनी अक्षयदादांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच प्रयत्नातून आज अक्षयदादांनी सांगितलं की मी गुरुवारी आपला कार्यक्रम होणार होता, पण शनिवारी आपण कार्यक्रम घेऊ, आरतीला पण येईल. आणि साहेब या ठिकाणी आलेत. सर्वांच्या वतीने मी साहेबांचं स्वागत करतो. मला वाटतं कहीं उतना कम है. यहाँ पर रोड लाने वाले, पानी लाने वाले, बिजली लाने वाले, और एक बात और भी है, हमारे को भी लाने वाले. सच्चाई है ये. करगिले साहब ने वहाँ गोरखपुर तलीग मतलब अपनी पोच लगा कर के भाई हमारे को यहाँ पर योगी जी भी आना चाहिए, संत समाज भी आना चाहिए, और यहाँ के लिए हमारे को कोई बाबा जी भी चाहिए. तो हमारे को भी लाने वाले यही फैमिली है. तो मैं इस फैमिली को दिल से धन्यवाद करता हूँ कि बाबा गोरक्षनाथ जी आने वाले समय में अक्षय दादा हमारे पूरे महाराष्ट्र में एक उगता हुआ सूरज है. और ये दिल से हमारा आशीर्वाद है ना संप्रदाय का. मैं बाल योगी दिल से आशीर्वाद करता हूँ, बहुत जल्दी हम मंत्री पद पर इनको देखेंगे समय आने पर. तो बाबा गोरक्षनाथ जी की अलौकिक कृपा है इस परिवार के ऊपर, और आगे भी ऐसे ही बनी रहेगी. क्योंकि बाबा गोरक्षनाथ जी एक हठ योगी हुए हैं कि जिनका चारों युगों में वर्णन है. वो किसी गोबर से पैदा नहीं हुए हैं. एक दंत कथा है कि बाबा गोरक्षनाथ जी गोबर से पैदा हुए नहीं, वो योग माया से भगवान शिव के अवतार है गुरु गोरक्षनाथ जी. जिसमें माँ पार्वती को अभिमान हुआ, घमंड हुआ कि महाराज मैंने हर युग में आपको ढूंढ लिया है. भगवान शिव ने बोला कि एक रूप मेरा ऐसा भी है कि जिसमें आप नहीं खोज पाओगी. वो शंभु जति गुरु गोरक्षनाथ जी का स्वरूप है. चारों युगों में, सतयुग में हरिश्चंद्र राजा के गुरु बने, त्रेता युग में राम के भी गुरु बने, द्वापर में कृष्ण के गुरु बने, और कलयुग में हम सबके गुरु बने. तो नेपाल के अंदर जो करेंसी, जो नोट चलते हैं, जो पैसे चलते हैं, उस नोट के ऊपर भी श्री श्री गुरु गोरक्षनाथ जी लिखा हुआ है. तो नेपाल अपना राष्ट्रीय गुरु मानता है, लेकिन ये विश्व गुरु है. तो आप सभी का गुरु गोरक्षनाथ परिसर में जो आए हैं अपना समय निकाल कर, और आज साधु संतों के भी दर्शन हो पाए हैं. और आज उजाला बाबा गोरक्षनाथ जी के दरबार में जैसे हुआ है, करडिल्ले फैमिली में हमेशा ही उजाला रहेगा. बोलो शंकर भगवान की जय. यावेळी महंत योगी रोहतास नागची, माजी सभापती बाजीराव गवारे, उपसभापती रबाजी सूळ, माजी सरपंच जालिंदर कदम, सरपंच रुपालीताई कदम, देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ कदम, माजी सरपंच कैलास पठारे, उपसरपंच संतोष पठारे यांच्यासह जयराम कदम, तुकाराम कदम, अर्जुन कदम, विश्वनाथ गुंड, सदाशिव कदम, भागवत कदम, चंदू कदम, बापू बेरड, इंद्रभान कदम, अक्षय कदम आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.